विरोधकांचा मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ्याविरोधात सत्याचा मोर्चा। ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीही मोर्चात सहभागी। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेपर्यंत मोर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्याच्या मोर्चासाठी लोकलनं प्रवास। दादर ते चर्चगेटपर्यंत राज ठाकरेंनी केला लोकलनं प्रवास। आजचा मोर्चा राग ताकद दाखवण्याचा मोर्चा। दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे। भाजपचे लोकही बोलत आहेत, दुबार मतदार आहेत। मोर्चातून राज ठाकरेंचं वक्तव्य। दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा, मग पोलिसांकडे द्या। जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा घराघरात जा, चेहरे कळले पाहिजेत। मोर्चातून राज ठाकरेंचं आवाहन। ही लोकशाही वाचवणाऱ्या पक्षांची एकजूट आहे। या ठिणगीचा वणवा कधी पेटेल सांगता येत नाही। जागे रहा नाहीतर ॲनाकोंडा आ जाएगा। मोर्चातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। आजचा मोर्चा जुन्या गोष्टींची आठवण करून देणारा। तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजूट दाखवलीत। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल। मोर्चातून शरद पवारांचं आवाहन। निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर होतं। मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे, त्यानंतरच निवडणूक घ्या। भाजपच्या मूक मोर्चामध्ये निवडणूक आयोगही सहभागी झालाय का? बाळासाहेब थोरातांचा सवाल। निवडणुका आणि मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता असावी, पण निवडणूक आयोग या गोष्टी मानायला तयार नाही। निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर असल्यासारखं वागतंय। सत्याच्या मोर्चावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विषय सत्ताधारी किंवा विरोधक असा नाही, निवडणूक स्वच्छ पद्धतीने घ्यावी हीच आमची भूमिका। सत्याच्या मोर्चावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। विरोधकांचा मोर्चा विरोधात भाजपनं केलं गिरगाव चौपाटी येथील टिळक उद्यानासमोर आंदोलन। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित। स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेल्या मोर्चातून केवळ जनतेचं नुकसान होतं। आजचा मोर्चा निश्चितपणे हेतू पुरस्कृत मोर्चा। सत्याच्या मोर्चावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा हल्लाबोल। जुन्नरच्या नारायणगावात तब्बल 2500 बोगस मतदार। नारायणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मेहत्रे यांचा दावा, जर या याद्या 6 नोव्हेंबर आधी दुरुस्त केल्या नाहीत तर येत्या 7 नोव्हेंबर पासून तलाठी कार्यालयापुढे उपोषणाला बसण्याचा इशारा। लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे, विधानसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली। माजी खासदार नवनीत राणांची ठाकरे बंधूंवर टीका। जालन्यामध्ये आज धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार बैठक। रायगडच्या रोह्यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सकपाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। खासदार सुनील तटकरेंवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश। ज्यांचा डीएनए विकृत मनोवृत्तीशी जोडला गेलेला आहे अशांबद्दल मला बोलण्याची इच्छा नाही। रायगडच्या रोह्यामध्ये पुरस्कार सोहळ्यावेळी खासदार सुनील तटकरेंचा आमदार महेंद्र दळवींना नाव न घेता टोला। वर्ध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार। मावळ तालुक्यात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू। आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढत। गोंदिया तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं सर्वाधिक नुकसान तर धान किड्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका। शेतकऱ्यांचं धान पीक पाण्याखाली, तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रिसोड तालुक्यातील नुकसानग्रस्त 43,000 शेतकऱ्यांना मिळाली मदत। 11,000 शेतकऱ्यांच्या त्रुटी अहवालावरून शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केली मदत। काढणीला आलेला 20 एकरवरील कापूस पावसामुळे भिजला। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। 80 ते 100 क्विंटल कापूस झाडावरच भिजला। शेतकरी हतबल। जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यातील पिकांच्या नुकसानीपोटी 356 कोटींची मदत जाहीर। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे सादर। बांगलादेशनं वाढवलेल्या आयात शुल्कामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटींचा फटका। संत्रा उत्पादनात 60% घट, तरी भाव मात्र 30 ते 35 रुपये। अमरावतीच्या संत्र्याला बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी। अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागावर डावणीसह इतर रोगांचा हल्ला। बाग वाचवण्यासाठी शेतकरी करतायत औषधांची फवारणी। अगोदर अतिवृष्टी, अवकाळी आणि आता डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव। तिहेरी संकटात शेतकरी।
शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेल्या जीआरला छावा संघटनेचा विरोध. संघटनेनं लातूरात केली जीआरची होळी. माझ्या मुलाला फसवण्याचा प्रयत्न, गरिबाच्या मुलावर अन्याय करू नका. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या सिकंदर शेख याच्या वडिलांची प्रतिक्रिया. आज बेळगावमध्ये मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला गेला. कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस असल्यानं काळा दिवस. बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी, सीमेवरच सर्वांना रोखण्याचा प्रयत्न. कोल्हापूरमध्ये धैर्यशील माने यांचा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या. काल कर्नाटक राज्याचा राज्य स्थापना दिवस असल्यानं सीमा भागात पाळला काळा दिवस. नागपूर जिल्ह्यातील लता मंगेशकर रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर 25 दिवसात 4 मातांचा मृत्यू. या प्रकरणी शस्त्रक्रिया विभागाचे नमुने चौकशीसाठी पाठवले. जालन्याच्या मंगळ बाजार परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला शेण साचवल्याप्रकरणी 5 जणांविरोधात महानगरपालिकेकडून गुन्हे दाखल. शेण साचवून ठेवल्यानं परिसरात दुर्गंधी. जालन्यामध्ये गाडीच्या काचांना काळी फिल्म लावलेल्या 162 चारचाकी वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई. विशेष मोहिमेत 1,37,000 रुपयांचा दंड वसूल. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या दुरावस्थेची घेतली दखल. सार्वजनिक कामातील निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा कंत्राटदारांना इशारा. मद्यपी प्रवाशाचा बसमध्ये धुमाकूळ, चालकानं बस थेट नेली पोलीस ठाण्यात. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालकाचा निर्णय. लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी शिवारामध्ये आढळली 100 किलो वजनाची मगर. सर्पमित्र आणि गावकऱ्यांच्या मदतीनं वनविभागानं पकडली मगर. गावकऱ्यांच्या मदतीनं वनविभागाच्या टीमकडून मगर पकडली. मावळच्या पवना धरणाच्या बॅकवॉटर काठचा तुंग किल्ला धोक्यात हरवला. पवना धरण परिसरातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. मुंबई नाशिक समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू तर 6 ते 7 जण जखमी. लातूरच्या देवणी शहरामध्ये एका हिंस्र प्राण्याचा 5 ते 6 जणांवर हल्ला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक. तातडीनं प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी. जालन्यामध्ये कारच्या धडकेमध्ये 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. परतूर वाटूर मार्गावरील कंडारी पाटीजवळील दुर्दैवी घटना. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. मुंबई नाशिक समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. पहाटेच्या सुमारास अपघात. इगतपुरी पिंपरी फाट्याजवळील बोगद्यामध्ये टाटा मिनी बसचा अपघात. धाराशिवमध्ये युवकाचा कुऱ्हाडीनं मानेवर घाव करत भर दिवसा खून. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भर चौकात घडली दुर्दैवी घटना. पळून जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ घेतलं ताब्यात. जालन्यातील हस्ते पिंपळगाव येथील 41 वर्षीय शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या. शेती नुकसानीच्या विवंचनेतून शेतकऱ्याचा आत्महत्येचा निर्णय. नातेवाईकांचा आरोप. सिनियर ज्युनियरच्या क्षुल्लक कारणावरून वादावरून एका विद्यार्थ्याची हत्या. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. नूर नवाज हुसैन असं मृत विद्यार्थ्याचं नाव. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयीन कोठडीसाठी केलं सातारा जिल्हा कारागृहात रवाना. जमैकामधील लोक मेलिसा चक्रीवादळामुळे रस्त्यावर आलीत. चक्रीवादळानं माजवलेल्या हाहाकारामुळे ब्लॅक रिव्हर शहरात अनेक जण रस्त्यावरील चिखल, ढिगारे, कोसळलेल्या दुकानांमध्ये अन्न पाणी शोधताना दिसले. पाकिस्तानमध्ये हलक्या स्वरूपाच्या भूकंपाचा धक्का. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.6 इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता याची माहिती अद्याप स्पष्ट. आफ्रिका खंडाच्या सुदानमध्ये अमानुष हत्या सुरू. उत्तर दारफूरमधील अल फशर शहरामध्ये जमिनी अक्षरशः रक्तानं भिजून निघाल्या. कॅरिबियन समुद्रातील जहाजांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने अमेरिकेला कडक शब्दात फटकारलं. UNHRCनं ही कारवाई बेकायदेशीर ठरवत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचं उल्लंघन झाल्याचा केला आरोप. H-1B व्हिसावरून अमेरिका भारत पुन्हा चर्चेत. ट्रम्प सरकारनं अमेरिकन कंपन्यांवर H-1B व्हिसाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचा केला गंभीर आरोप. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी ट्रम्प यांची औपचारिक माफी मागितल्यानंतर अमेरिका कॅनडा व्यापार तणाव वाढला. ट्रम्प यांनी संतापातून अतिरिक्त 10% टॅरिफ लादला. चीन अंतराळ संशोधनामध्ये आणखी एक अनोखी झेप घेण्याच्या तयारीत. जिवक्वान प्रक्षेपण केंद्रातून चीन 4 उंदरांना अंतराळात पाठवणार. मायक्रोग्रॅव्हिटीचा जैविक परिणाम, आहार, झोप, वर्तन आणि शरीरातील बदल यांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग. धर्मशाळा महोत्सवात अनुपर्णा रॉय, रोहन कानकनावाडे यांचा
पुरस्कार प्राप्त चित्रपटांवर संवाद, भूतानी चित्रपट निर्मात्या डेचेन वांगमो रोडेर आणि निधी सक्सेना यांचाही समावेश. थम्मामध्ये रश्मिका मंदानाला हवी होती वेगळी भूमिका. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये झाला प्रदर्शित. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिकची कमाई. अभिषेक बच्चनपेक्षाही जास्त श्रीमंत आहे ऐश्वर्या राय. ऐश्वर्या बॉलिवूडमधील श्रीमंत कलाकारांपैकी एक. एका अहवालानुसार ऐश्वर्या रायची नेटवर्थ 862 कोटी इतकी. दे कॉल हिम ओजी चित्रपट 7 दिवसांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग. 2 तास 34 मिनिटांच्या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन. जगभरात जवळपास 300 कोटींचा व्यवसाय. चित्रपटाचं OTTवरही धुमाकूळ. आठवड्यातील सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट. इटालियन टेनिस स्टार जॅनिक सिन्नरनं अमेरिकन खेळाडू बेन शेल्टनचा 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून पॅरिस मास्टर्सच्या उपांत्य फेरीत केला प्रवेश. पुढचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी. 3 वर्षात 5वा ICC फायनल खेळणार दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचा सामना आता 2 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारताशी. अर्शदीपला नव्हे बुमराहला विश्रांती द्यायला हवी होती. T20 फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजाला वगळणं खूप दुःखद. अर्शदीप सिंगला संघातून वगळल्यानंतर भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची जोरदार टीका. तो आता स्थिर आहे आणि बरा होतो आहे. सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांसह BCCIच्या वैद्यकीय पथकाला त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल आनंद झाला. श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर BCCIचं ट्विट. रोहन बोपन्ना व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुहेरीचं विजेतेपद जिंकलं. 20 वर्षांची होती कारकीर्द. वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील अष्टपैलू रोमारियो शेफर्ड यानं बांगलादेश विरुद्धच्या 3ऱ्या आणि अखेरच्या T20 सामन्यात हॅट्रिकचा साधला डाव. असा डाव साधणारा तो वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम. आता आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावे.